लक्ष्मी लक्ष्मी, अहो आता बास झाली हो तुमची नाटकं. डोळे उघडा आणि जा बरं लवकर. हे बघा मला पण जायचंय, पण लक्ष्मी कुठे आहे? तुम्ही इथे राजलक्ष्मीची वाट बघत थांबलाय आणि तिकडे पोलीस स्टेशन मध्ये सगळेजण तुमची वाट बघत असतील. पहिल्या दिवशी उशीर नका ना करू, जा ना. आता कसं जाऊ तुम्हीच सांगा. डोळे उघडा म्हणजे समजेल कसं जायचंय ते. उघडा डोळे. नाही उघडणार. अहो असं काय करताय तुम्ही? डोळे उघडा. अहो असं काय करताय तुम्ही? उघडा बरं डोळे. राणा, अरे पोरकटपणा पुरं की, उघड आता डोळं. ते माझं डोळंच उघडत नाही. हो का? कसे उघडत नाही मी बघते. उघडा डोळे. काय करताय तुम्ही? उघडा की डोळे. नाही उघडणार. हे बघा लक्ष्मी डोळ्यासमोर येत नाही तोवर मी डोळे उघडणार नाही. आता बास झालं लहान मुलासारखं वागणं. डोळे उघडा आणि चला निघा लवकर. उघडा डोळे. नाही उघडणार. उघडा डोळे. अहो तुम्हाला मी उशीर. एकदा सांगितलं नाही म्हणून तर नाही. डोळे उघडा. नाही. डोळे तर उघडा. नाही उघडणार. डोळे उघडा बरं तुम्ही. सांगितलं की मी नाही उघडणार म्हणून. उघडा डोळे. बरं ठीक आहे ठीक आहे, उघडतो. लक्ष्मी आलीस तू? आली नाही, हुडकून आणली. होय. हे तर तुझ्यासाठी. अरे वा, भारीच की. तू भारी मग फुलं पण भारीच पाहिजे की, हो की नाही गाई? हो. बरं राणा येऊ आम्ही. निघतो. बघा एवढा टाइम थांबलो, त्याचं सार्थक झालं का नाही? मग लेक कोणाची आहे? नाही एक मिनिट. कुणाची म्हणजे? माझी आहे. अजिबात नाही, माझी आहे ती. माझी आहे. माझी आहे. माझी आहे. माझी आहे. माझी आहे. अहो, माझी आहे. माझी आहे. मी गायकवाडांची लेक आहे. बरं तुम्ही आता निघा लवकर, उशीर करू नका, नाही तर प्रमोशन वरून डायरेक्ट डिमोशन. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दावे विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा. वा काय हे हा? मी रोज सकाळी इथं आलो की मला समजत नाही की मी पोलीस स्टेशन मध्ये आहे का देवळात. किती हा दूर? अजून फक्त 6 महिने साहेब. 6 महिन्यांनी मी रिटायर झाल्यावर हा धुराचा त्रास तुम्हाला होणार नाही. नाही तसं नाही बुवा, म्हणजे तुमच्या पूजेबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण आपले मोठे साहेब येणार आहेत ना, आता त्यांचं स्वागत करायचं सोडून तुम्ही हे पूजा अर्चा करताय म्हणून बोललो मी. कशाला काळजी करताय साहेब? अहो विकास हार फुलं आणि पेढ्या आणायला गेला आणि रुपाली जगताप रांगोळी काढणार आहे. जगताप कुठं आहे? जगताप रुपाली मोरे जगताप. अगं पण तुझं नाव रुपाली जगताप असंच आहे ना? भरती होताना माझं नाव रुपाली मोरे असं होतं सर. आता नुकतंच लग्न झालं आणि आडनाव बदललं, पण मला माझ्या माहेरचं नावही महत्वाचं आहे, म्हणून सौ रुपाली मोरे जगताप असं नाव लावणार आहे मी. तुम्ही काय पण नाव लावा हो, पण साहेबांच्या स्वागताची तयारी करा. कधी येतील साहेब? माझं प्रमोशन त्यांच्या हातात आहे. सगळं व्यवस्थित होणार आहे सर, काही काळजी करू नका. रुपाली हे बघ, तू भगवंताचं नाव घे आणि काम सुरू कर बघू. पण कधी येणार आहे साहेब? कधी पण येतील, तुम्ही काम सुरू करा. तो विकास कधी येणार? येईल साहेब, अगदी वेळ आली ना की सर्व गोष्टी आपोआप होतात. रांगोळी काय आपोआपच काढली जाते का जगताप? मोरे जगताप. हा मोरे जगताप, कर्म करा, जा लवकर. आणि हे काय इतक्या बांगड्या? सर माझं लग्न झालंय ना. अगं ते पोलीस स्टेशनच्या बाहेर घरी काढून ठेव त्या बांगड्या, घरी जाताना काल परत. अहो पण सर. बुवा सांगाव तुम्ही. तुम्ही साहेब त्रास करून घेऊ नका.
तुम्ही तुमची शुगरची गोळी घेतलीत का? हे बघा असं होतं, टेन्शन मध्ये काय माझ्या ध्यानातच राहत नाही. रुपाली, बांगड्या आहेवपणाचं लक्षण असलं तरी आता आपण ड्युटीवर, हा ड्युटी फर्स्ट. आत्ता आपलं कर्म आहे नियम पाळणं, तेव्हा आता बांगड्या उतरवून ठेव. अगं घरी जाताना पुन्हा घाल, ही साहेबांना त्रास नको ना. ठीक आहे सर. बुवा, विकास कुठं आहे? आता या क्षणी साहेब हजर झाले आणि आपली तयारी नसली तर? नमस्कार, मी निवृत्ती नाईक. नमस्कार जावई बापू. ओळख नाही होय? तुमच्या लग्नानंतर आजच भेटताय तुम्ही. तुम्ही इकडे काय करताय? हॅलो, तुम्हा सगळ्याच भेटाया आणि तुमची अमानत परत कराय. कोण येतोय? वहिनींचं मामा. हो, हे काय सूरज, चंदा, बरं का सूरजराव, आजपासनं युवराज आणि चंदा हितच राहा. नाही म्हणजे आमच्या भाचीनं जे काय केलं त्याची शिक्षा भोगतीये की. पण युवराजचा या घरावर हक्क आहे, तेव्हा आजपासून युवराज ही तुमची जबाबदारी, या घराची जबाबदारी नाही. तशी चंदा संकट असेलच म्हणा, म्हणजे युवराजला काय कमी जास्त पडलं तर ती सांगलच आम्हास. अरे तुम्ही कुठं निघालाय भाई? हा जर घाईत आहे. या या, जाऊन या, काम महत्वाची. चला येतो. उदक काय तू? सूरज कडा चले. बरं सूरजराव, येऊ का आम्ही आता? नाही नाही, तुम्ही एवढ्यात कुठे निघता? आत्ताच तर आलाय, चहा पाणी पण व्हायचंय. तू वर जा. कशा पाहिजे आता? नाही नाही, या घरचे पाहुणे आहात तुम्ही, चहा पाणी घेतल्याशिवाय नाही जायचं. बसा, या. बर या या, भाई. बसा. ए बाळा, ए कधी येतोय हा? साहेब, ही बघा आणली धारपूर. अरे पण इतका वेळ? अहो मला एका संशय आलता. सारखं बॅग उघडते आत बघते, बॅग उघडते आत बघते, संशयास्पद हालचाल. मी जरा पाळत ठेवलो आणि ते गेले चहाच्या टपरीवर. मी पण गेलो तू जाऊन आणि बॅग उघडून बघालाय. मी बी गेलो आणि चहा पीत पीत त्याच्यावर जरा नजर ठेवली. अगो भाई, मग काय सलून मध्ये गेलाय. मी पण गेलो आणि बसलो. दाढी आणि केस कटिंग कराय. दाढी ती कशाला? अहो त्याला संशय या नको म्हणून. आणि आपलं मोठं साहेब येणार, इम्प्रेशन पडाय नको वय. मग 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 काय झालं? मग काय परत संशयास्पद हालचाल.
बॅग उघडून बघतोय काय, आत बघतोय काय. पुढं काय झालं? गेला बाहेर. मी पण गेलो आणि धरलं त्याला कोपऱ्यावर. बॅग चेक केली. काय सापडलं? मांजराचं पिल्लू होत. त्याच्या घरात उंदर लय झाल्यात म्हणून गावाकडनं जाऊन मांजराचं पिल्लू आणलाय. मांजराचं पिल्लू? आणि त्या मांजराच्या पिल्लासाठी इतका वेळ घालवलास? अरे काय होणार आहे आमच्या पोलीस स्टेशनचं? कशी होणार प्रगती आणि कसं होणार माझं प्रमोशन? आता बदली होऊन नवीन येणारा माणूस तरी व्यवस्थित असावं म्हणजे झालं. साहेब हारा कसा आहे? आता घाल मला आणि पाठववर. अहो साहेब साहेब असं रागू नका साहेब. शांत व्हा शांत व्हा. तुम्ही शांत बसा. नाहीतर तुमचा बीपी वाढायचा आणि मोठे साहेब त्याच वेळी इथे यायचे असं व्हायला नको. हा अहो राग क्रोध करून कोणाच्या हाती काही लागत नाही. बरोबर आहे तुमचं बुवा. आता पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून काम करायला पाहिजे. आता साहेब येतील, मी त्यांना हार घालेन. जगताप सर. मोरे जगताप, तुम्ही ओवाळायचं. हो. बुवा तुम्ही पेढे वाटायचे. हो साहेब मी काय करू? तू कडक सॅल्यूट मारायचा, म्हणजे आपण सगळ्यांनीच मारायचा. पण साहेब कुठं आहेत? आतापर्यंत यायला पाहिजे होते. येतील की, कुठेतरी अडकली असतील कामात. आजकाल कुणाला कशा अडचणी येतील काही सांगता येत नाही. म्हणून नेहमी मुखात देवाचं नाव असायला पाहिजे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. भगवंता येणाऱ्या साहेबाच्या वाटेतल्या सगळ्या अडचणी दूर कर रे बाबा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. युवराज इथंच बसा, उठू नकास, मला भ्या वाटायला. हा चल माझा. युवराज एका जागेवर बसा की हो. कुठे बी जाऊ नका, इकडे तिकडे हिंडू नका. आधीच या घरातल्या माणसांची लई खुन्नस आहे आपल्यावर. होय, नाहीतर तुला पोत्यात बांधून घालतील. आम्हाला पोत्यात घालणारी जन्मायचे अजून. अरे देवा, कसं सांगू या पोराला? कधी बी ऐकत नाही माझं. युवराज दादा, तुला माझ्या दप्तरातले गमती बघायचे? ओय, कोण ग तू? मी राणादाची पोरगी. तुला बघायचंय का? कशाला? गंमत आहे त्या. मला नाही बघायचं. चल फुट आमच्या घरात. आपलं घर आहे हे. माझं घर आहे. माझ्या मम्मीने सांगितलंय माझं घर आहे म्हणून. एकदम बरोबर बोललास बघ युवराज तू. हे आमचं घर आहे, कळलं काय? तेव्हा इज्जतीत राहायचं आणि मला घाबरून राहायचा. असं का म्हणताय चंदा मावशी? हे आपलं घर आहे ना व? तू बी तुझ्या आई बापासारखीच मऊ दिसतीस. ज्यादा आवाज करायचा नाही, इज्जतीत राहायचं, कळलं काय? माझ्या एवढं वाईट कोण नाही, नाहीतर पोत्यात घालून माळरानावर सोडून येईन तुला. ए, घरी सांगून आलेस की नाही? तुझ्यासारखे 56 बघितले मी पोटात घालणारे. तुला मावशी म्हणून भाव द्यायलोय, मला काय कोपऱ्यानं खणू नकोस. नाहीतर काय गा? एका दणक्यात गार करून माळ्यावर नाही जंगलात सोडून येईन. मी राणादाची मुलगी आहे, कळलं का? राजलक्ष्मी, ताईसाहेब अहो बघा की माझ्याशी भांडायलाच लागल्या आणि आमच्या युवराजला बघा धमक्या द्यायला. हो राजलक्ष्मी इकडे. आता भांडायचं नाही. या घरात आता तू एकटी लहान मुलगी नसणार आहेस, तेव्हा सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागणार, जे तुझ्या बाबाला नीट जमतं. राणादा कुठे आहे? मला त्याच्या संगत बोलायचंय. अगं ते पोहोचलेही असतील पोलीस स्टेशनला. सगळ्यांनी तयारीत राहा, साहेब कोणत्याही क्षणी येतील. होय. बरोबर आहे ना व? तो हात नीट बसत नाही सरळ रेषेत. कडक सॅल्यूट म्हणालात साहेब. तुम्हाला काय माहित आहे?
दोन मार्कात गेलोय PS झालो असतो. साहेब आले, साहेब आले. या या या, 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 या. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आज अचानक कसं नाही, आता नवीन बीट उघडल्यानंतर दौरा तर व्हायलाच पाहिजे. हा ते काय आहे हे घे साहेब. हो नाही ते काय अहो तसं नाही हे बघा म्हणजे नाही म्हणजे ते बघा मी नाही, माझं ऐकून तर घ्या मी काय म्हणतोय. हा. बसा साहेब, या या. नाही 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 हे बघा या समजायची काही गरज नाही. नाही नाही आज कसं आहे, अहो नाही मी काय म्हणतो अहो ऐकून तर घ्या मी काय म्हणतो ते. नाही कसं आहे, हा साहेबांचा मोठेपणा झाला, पण आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे ना. नाही मी काय म्हणतो ते ऐकून तर घ्या जरा. साहेब आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करू आणि आपल्या बीटचं नाव पूर्ण कोल्हापुरात करू. साहेब चहा नु काय? नाही नाही मी चहा पित नाही, मी चहानं बॉडी जळते. बरं ते चेंजिंग कुठे आहे? ते पावसाने युनिफॉर्म घाण व्हायला नको म्हणून. तुम्ही सिव्हिल कपड्यात जरी असला तरी आमच्यासाठी सरच की. नाही नाही असं कसं? तुम्ही साहेब काही काळजी करू नका तुम्ही. अहो, नाही नियम ते नियम. सांगा की कुठे तिकडं आत आहे, जरा दाखवता काय? दाखवतो चला. बरं का ये युवराज, ये ये. हे बघ, आजपासून ही खोली तुझी. आमची युवराज राहणार आहे इथे. सूरज बाळा, तू कवा घरात असतोयस काय? आता असणार की आहे की नाही रे, आहे की नाही? बरं युवराज, तुला काय पाहिजे न ग ते मला सांग. काय वय सकाळी नाश्ता लागतो त्याला. नाश्त्यात दूध आणि अंडी, कधी कधी ज्यूस दिला तरी बी चालतोय. आणि मग दुपारचं जेवण. आणि हा आठवड्याच्या 8 दिवसाला वेगळे वेगळे जेवण लागतं. आणि मग चवीनुसार आधी मध्ये काय लागलं तर मग भेळ चाटपुरी असं काय तर. आणि मग रातचं जेवण. आणि हा आठवड्यातून 4 टाइम गुलाबजामुन किंवा आईस्क्रीम असं काय तर लागतं. चंदाबाई, हा, हे घर आहे, हॉटेल नाही. इथं जे समद्यांसाठी बनतंय तेच मिळेल. अहो पण हे समजा मम्मीने द्यायला सांगितलंय. त्यासनी म्हणाव मी पोरं काय आत्ता सांभाळत नाही. काय युवराज बाळा, हे बघ, तुला काय हवं न ग ते मला सांगत जा. काय युवराज, तुला काय पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे, गुलाबजामुन पाहिजे, तर मला सांगायचं, मी देतो आणून. आपण हे सगळं. सनिदा, त्याचा आराम करायचा टाइम झालाय, त्याला आराम करू दे. माझं पोरग आहे ते, मी बघतो त्याच्या आरामाचं. काय की मर्दा, चल कुस्ती खेळा चल. मी काय पैलवान नाही आहे. मी कुठं पहिलवान आहे मग? चल की. मग कशासाठी खेळायची? असेच मजा म्हणून खेळायची. तुला सांगतो, लाडू आणि मी असली कुस्ती खेळायचो की नाही, लई मजा यायची मर्दा. त्या लाडू बिडूचं काय सांगू नका मला. मी नाही म्हणतोय तर नाही. आणि जर तुम्हाला कुस्ती खेळायचीच असेल तर लाडू सोबत खेळा जावा. आहे की. ए युवराज, हवालदार रणविजय प्रतापराव गायकवाड रिपोर्टिंग सर.